भाजीला दुसरं काही ऑप्शन नसले की नाही मस्तपैकी अशी भाजी करायची बघा. आता मी कुठली करते ती बघा. पुढं सुरुवातीला जिरं मोहरीची फोडणी टाकलेली आहे. मस्त कढीपत्ता आणि लसूण थोडा चॉप करून टाकला आहे. कांदा चांगला मस्तपैकी भाजून घ्यायचा. त्याच्यासोबतच सेपरेट लसूण भाजल्यानंतर परत कांदा भाजला की लसूण जास्त करपला जातो. आणि मग त्याच्यानंतर इथे टोमॅटो टाकले. टोमॅटो जास्त बारीक चिरत बसायचं नाही, कारण मीठ टाकलं की नंतर टोमॅटो एकदम गाळ होऊन जातो. आणि मस्तपैकी ते जे आपले मसाले आहेत आवडीचे सगळे टाकून द्यायचे. मी इथे टाकलेले आहे येसूर, लाल मिरच पावडर टाकलेली आहे, धणाजिरा पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे. बघा हळूहळू टोमॅटो हा गाळ व्हायला स्टार्ट होतो. त्यामुळे जास्त बारीक चिरण्यात वेळ वाया घालवायचा नाही. बघा किती गाळ झालेला आहे. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल आता कुठली भाजी केली. म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणू शकता की टोमॅटोची चटणी प्लस त्याला चटपटीत करण्यासाठी मी इथे टाकलेली आहे मस्तपैकी वरण नंतर शेव. कारण शेव नंतर बघा किती छान दिसते भाजी. अशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि त्याला अजून चांगलं म्हणजे अजून चटपटीत पाहावं असेल तर अशी शेवभाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का.